हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? ओम साईराम, श्री स्वामी समर्थ. गोवा ट्रिप पार्ट दुसरा दाखवते. इथे आम्ही काल हे केलं होतं आणि नंतर ना आम्ही दुपारचं पोचलो होतो रविवारी. तर इतकी भूक लागलेली सर्वांना, तर बोलले हॉटेलवर जाऊन काहीच गरज नाही, पुन्हा जायचं जेवायचं तयार होऊन. तर बोलले आता लगेच जाऊन जेवण करूया. तर आम्ही जेवायला गेलेलो. खूपच दुपार होती, म्हणजे ऊन असं होतं ना तिकडे. बरोबर 2:30-3 वाजले असतील आम्ही तिथे पोचायला. आणि एवढं ऊन होतं ना, म्हणजे आपल्याकडे थंडी आहे, तिथे खूपच गरमी आहे. आणि मेन म्हणजे तिकडे उन्हाळ्यामध्ये काय हालत होत असेल. आत्ता जेवढी गरमी आहे तर तिथे उन्हाळ्यात काय होत असेल. आणि आता सुट्टीचे दिवस नाहीत तरी पण किती गर्दी आणि वेटिंग, आणि गोवा बीचवरती खूपच गर्दी होती. आणि आता आम्ही जेवण येईपर्यंत थाळी आम्ही ऑर्डर केलेली, तोपर्यंत सगळ्यांचं फोटो वगैरे काढायला चाललेले. आणि सगळे सकाळचे थकलेले होते सगळेच कसे बसले होते. इथं पण वेटिंग होतं. आणि गोव्याचं भाऊजी सांगत होते की खूपच असं फेमस हे हॉटेल आहे फॅट फिश. त्यांनी त्यांच्या मित्रांना विचारलेलं, तर ते आम्ही इथं आलो जेवायला. हे सुरमई होती मोठी, तीन थाळी घेतलेली सुरमईची. शिंपल्या होत्या, खेकडा होता, सुकट होती, पुन्हा मच्छीचं सालन होतं, मच्छी कढी होती. हे सर्व होतं. आणि माझ्या मुलाने आणि त्याच्या फ्रेंडनी 2 चिकन थाळी घेतलेली. त्याच्यामध्ये पण चिकन सुक्का, हे बघा, लेग पीस, चिकन रस्सा, हे सर्व होतं. सोलकढी त्या लोकांनी पण सेम तसंच घेतलेलं होतं. आणि फिशमध्ये खेकडा वगैरे सर्व आलं होतं बघा. हे सर्व आम्ही घेतलं होतं बघा. हे सर्वांना वेगवेगळं. आणि हे बघा, हे बॉटल्स वगैरे कसे ठेवलं, ज्याला ड्रिंक करायचे त्यांनी हे ऑर्डर द्यायची. हे आमचं जेवण वगैरे झालं होतं. हा माझ्या बहिणीचा मुलगा रुद्र. हे बघा, हे आता सगळे आम्ही हॉटेलवर चाललो होतो. नंतर ना हे खूप मजा करायची होती आम्हाला. त्याचा छोटासा पार्ट टाकला मी. आम्ही दुपारी तयार झालो होतो पुन्हा संध्याकाळी बागा बीचला जायला. हे बघा, हे आम्ही घरी आलो होतो. एवढं थकलेलं होतो ना, जेवून नंतर आम्ही डायरेक्ट घरी येऊन आम्ही तयार होत होतो. हे स्विमिंग पूल होतं तिथेच, त्या लोकांचंच. हे बाजूचं माझ्या बहिणीचं होता 2 BHK, आणि हे आमचा 2 BHK होता. फुल फर्निशवाला हे 2 BHK घेतलेला होता. हा सोफा होता इथे, हा डायनिंग टेबल. लगेच घरात आलेले मी व्हिडिओ केले ना, त्याच्यामुळं असं त्यांनी कसं व्यवस्थित ठेवतात ना. वायफाय पण होता फ्री त्याच्याबरोबर. हा किचन होता. किचनमध्ये थोडं भांडी पण दिलेली ॲक्वागार्ड, की तुम्हाला जरी काय नॉर्मली बनवायचं असेल तर हे करू शकता. हे बघा, वॉशिंग मशीन होती, फ्रीज होता, मायक्रोवेव्ह होता. हे बघा, हे सर्व त्यांनी चालू करून दिलेलं होतं. हा एक रूम 2 BHK घेतलेला. इथे पण AC ऑन होता आणि ड्रेसिंग टेबल वगैरे. हे बघा, इथे वॉर्डरोब होतं. आणि हे पडदा लावती विंडो होती. एकच गॅलरी होती हॉलला फक्त. विंडो खूप मोठ्या होत्या ह्याच्या, पण गरमी असल्यामुळं ते खोलूच शकत नाही, एवढी गरमी आहे तिकडे गोव्यामध्ये. हा मास्टर बेडरूम होता. हे वॉशरूम होतं, कॉमन वॉशरूम. क्लीन होतं बघा हे. आणि हे मास्टर बेडरूम आणि त्याचं वॉशरूम होतं. इथं पण AC आणि ड्रेसिंग टेबल, हे विंडो होती मोठी. स्लायडिंगचं वॉर्डरोब होतं. हे बघा, हे वॉर्डरोब मास्टर बेडरूममध्ये खूप मोठं होतं, हे स्लायडिंगवालं. आणि हे वॉशरूम होतं. आणि किचन पण बघा किती सुंदर होतं. आणि हे पण वॉशरूम छान होतं. आणि गिझर वगैरे सर्व सोयी होती इथे. मार्केटिंग नाही करत. कसं वाटलं नक्की सांगा.
हॉलमध्ये पण ए सी होता, टी व्ही वगैरे हे बघा. आणि इकडे ही गॅलरी होती हॉलची. टी व्हीमध्ये सॉन्ग लावलेली होती मुलांनी. हे बघा, ही गॅलरी होती. आम्ही ह्या साईडला गाडी पार्क केलेली आमची. हे ए सीचं बाहेरचं होतं ते आउटडोर हॉलमधल्या. यांचे सर्वांचे बॅगा वगैरे हे करायचं चाललं होतं. नंतर फ्रेश होऊन जरा आराम केल्यानंतर माझी मुलगी म्हणली, मम्मी कॉफी बनवू का? तर ते ह्याचे छोटे छोटे पॅकेट होते. साखर पावडरचे एक छोटं पॅकेट होतं, कॉफीचं होतं आणि दूध पावडर होती छोटं पॅकेट, त्याची कॉफी बनवलेली होती. हे बघा, हे असे होते इथे. कसं वाटलं हे गोव्याचं आमचं होम टूर नक्की सांगा. माझी मुलगी म्हणली, मम्मी मी कॉफी बनवते. कपडे पण मशीनला लावलेले. हे घातलेलं मिनी फ्रॉक शॉर्टवालं. बागा बीचला आम्ही सगळे चाललेलो आता. कसं वाटतंय सांगा. हा रुद्र कॉफी बनवलेली, या कॉफी प्यायला. काहीतरी 5-5:30ला आम्ही गेलो होतो परत. जरा अर्धा एक तासच आम्ही आराम केला आणि गेलेलो फिरायला. हे आम्ही सर्वजण चाललेलो बघा. हे माझ्या मुलाच्या मित्राची गाडी होती, आल्टो. हे मार्केट बघा गोवाचं. शॉपिंग करायचं असलं तर या पटकन. पण कमी जास्त करायला आलं पाहिजे. म्हणजे कुठे कुठे असं बार्गेनिंग करत होते, कुठे कुठे नव्हते करत. पण कमी जास्त करायला आलं पाहिजे, का तर इथे ना खूपच हे करतात, एवढे प्राईस बोलतात ना. तर आपल्याला मग ते नाही कमी करून दिलं ना तर जबरदस्त हे आपल्याला लुटतात बरं का. गोव्याची शॉपिंग म्हणजे. आणि सगळंच महाग आहे इथे, काय महाग नाही आहे असं नाही, सगळंच महाग आहे, जबरदस्त महाग आहे इथे सगळं. नंतर आम्ही गोव्याच्या बीचला इथे केलं होतं ना, तर हे बघा, हे असं हे बोलताना पण किती बोलले होते, 200-150 रुपये असे बोलले होते. मला चला आलो आहे गोव्याला तर हे काहीतरी नवीन करूया. लोकरचं काहीतरी करत होते केसांना असं लावायचं. आणि कोणाला माहीत असेल गोवा स्वस्त असेल तर ते, आम्हाला तर नाही वाटलं गोवा स्वस्त. जर असेल तर माहिती नाही मला, आम्हाला तर खूप महाग वाटलं होतं गोवा. का तर आम्ही जिथे जिथे फिरलो तिथे खूपच सर्वच इथे महाग होतं, सर्वच. आणि स्वस्त होतं तर 100 रुपयाचं तर ड्रिंक होत्या, ते तर आम्ही कोणी घेत नाही, त्याच्यामुळं ते आम्हाला ते स्वस्त असून काही उपयोगाचं नव्हतं. हे बघा, हे मी लावलं होतं केसाला. आता सनसेट होत होता, सूर्य मावळत होता, त्यामुळे इतकं सुंदर व्ह्यू वाटत होतं ना इथे. हे सर्व असे बघा कसे जमा झाले होते बघायला. हे बागा बीच आहे. हे बघा. आणि नंतर थोडं थोडं अंधार पडायला लागलं की पोलीसची गाडी आलेली, का तर त्याच्या आदल्याच दिवशी वाटतं एक मुलगी छोटी वाहून गेली होती पाण्यामध्ये, असे बोलत होते. म्हणून ते लोक अंधार जरा असं सूर्य जरा मावळायला लागला ना तर पोलीसवाले ते सायरन वाजवत येत होते की चला आता बाहेर व्हा असं वगैरे. का तर इथे काहीतरी प्रॉब्लेम झालेला वाटतं आदल्या दिवशीच. हे बघा किती लोक आतमध्ये पाण्यात जातात, मला तर लई भीती वाटते. कसं होतं ना, बोट एकदम पलटी वगैरे होऊन जाते. हे नंतर आम्ही फोटो क्लिक केले होते. माझा मुलगा, हा त्याचा मित्र, हे त्याचे पप्पा माझ्या मुलाचे, हे माझी मुलगी, हे मी. कसे वाटले आमचे फोटो. आणि माझी बहीण जरा पुढे गेली होती, ते जरा असे फिरत फिरत तर त्यांचे फोटो लासले आहेत. हे आमचे फोटो आहेत सगळे. कशी वाटली आमची गोव्याचे ट्रिप्स नक्की सांगा. तुम्हाला आवडली का, आणि तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते पण मला नक्की सांगा. हे बघा, हे आम्ही सगळेजण गेलेले होते, फोटो क्लिक केले होते. नंतर रात्र पडली होती ना, तर त्या लोकांनी लाईट वगैरे एवढ्या सुंदर अशा लावल्या होत्या आणि एवढं सुंदर वाटत होतं ना. हे बघा, आणि गाणी वगैरे तर एवढी सुंदर होती ना, पण मी नाही केलेलं कॉपीराईट येईल म्हणून. हे बघा, आणि ह्यांच्या प्राईस तर एवढ्या हाय लेवलच्या होत्या ना.
साधं आपलं ते 20 रुपीजचं ड्रिंक होतं ना, ते पण किती महाग होतं इथं. 20 रुपीजची बॉटल किती महाग होती इथे. आता असं म्हणाल की गोव्याला गेली का प्राईस सांगायला गेले का काय, असं नाही. पण आहे ते आहे, म्हणजे महाग आहे तर आहे. स्वस्त आम्हाला तर इथे काही वाटलं नाही. आणि चालतंय, एक दिवस काय होतंय गोवा फिरून यायला आणि एवढं हे करायला, एन्जॉय करायला. हे बघा माझे मिस्टर आणि ते भाऊजी वगैरे, हे आम्ही पण थोडा डान्स केला होता मी आणि माझ्या बहिणीने. एकदा बघायला गोव्याला काय होतंय बघून एन्जॉय करा आणि या नक्की तुम्ही पण गोव्याला फिरायला. हे बघा. आणि कोण कोण गोव्याला आले फिरायला ते पण नक्की सांगा मला. आणि कसं वाटलं आमचे हे सर्व गोव्याची ट्रिप ते पण सांगा. आणि उद्याच्याला दुसरा व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये गोव्याचे सगळे जुने वगैरे होतं ना ते आहे. हे माझ्या मुली आणि माझी बहिणीची मुलगी फोटो वगैरे क्लिक करत होते. हे बघा, हे सगळं शॉप कशाचं आहे. आणि एकदा तरी गोवा एन्जॉय केला पाहिजे असं माझं तर मत आहे. सारखं सारखं येणं नाही जमणार कोणाला. नंतर आम्ही जेवलो होतो, थोडी शॉपिंग पण केली होती. शॉपिंग मी नंतर दाखवेन. हे बघा रात्रीची. इथे थोडं हे घेतलं होतं मॅग्नेट वगैरे फ्रीजचं गोव्याचं. हे बघा, हे छान होतं इथे, सगळं शिंपल्याचं वगैरे मस्त होतं इथं. आणि खूप दिवसापासून आमचं चाललं होतं एकदा तरी गोवा फिरून यायचंच. पण माझी बहीण छोटी नव्हती आली, तिच्या मुलाची एक्झाम असल्यामुळे ती राहिली. आणि बघा लेडीजचा प्रॉब्लेम बघा हा. जिथे जाईल तिथं पाणीपुरी काय सोडणार नाही. आमचे ते भाऊजी म्हणत होते, गोव्याला आला आणि पाणीपुरी खाताय. मला का आम्ही दोघे खूप हसत होतो, मी आणि माझी बहीण. लेडीज प्रॉब्लेम आहे हा. कोणाला पाणीपुरी आवडते आणि कोणाला आवडत नसेल असं सांगा. जे ते पाणीपुरी आणि जिथली तिथे टेस्ट करायला खूप छान वाटते ना. आणि छान होती पाणीपुरी त्यांची. मस्त वाटली. सोमवार होता ना म्हणून हे मसाला डोसा, पनीर भुर्जी वगैरे असं काय काय घेतलेलं. काहीतरी सोमवार लागला होता बहुतेक 12 वाजता असं. आणि नंतर आम्ही घरी आलो होतो. रात्र खूपच पडली होती. संडेच्या नंतर 12 वाजल्याच्या नंतर सोमवार लागला होता, तेव्हा आम्ही जेवलो होतो. आता झोपतो आम्ही. बाय, गुड नाईट. पुढचं नक्की बघा व्हिडिओ कसा वाटतो, नक्की सांगा.